नमस्कार, मी प्रमोद गोसावी प्रतिबिंबमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला तब्बल 238 कोटी 43 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती या बँकेच्या चौकशी नंतर समोर आली आहे. अनियमित कर्जवाटपामुळे हे नुकसान झाल्याचा ठपका चौकशी दरम्यान ठेवण्यात आलेला आहे. आता नुकसान झालेली जी रक्कम आहे, ही रक्कम संबंधित तत्कालीन बँकेच्या संचालकांकडून वसूल केली जाणार आहे. सन 1918 साली स्थापन झालेल्या या बँकेने खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची बँक अशी ओळख सोलापूर जिल्ह्याचे पहिले सहकार महर्षी स्वर्गीय गणपतराव साठे यांनी मिळवून दिली. राज्यातील एक अग्रगण्य बँक म्हणून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ओळख होती. परंतु मध्यंतरीच्या काळात या बँकेने अनुत्पादक कर्ज किंवा अनियमित कर्ज वाटप केलं, जसं की संचालकांचे साखर कारखाने, शैक्षणिक संस्था, कुक्कुटपालन संस्था वगैरे अशा विविध प्रकारासाठी कर्ज दिलं आणि ही बँक ती कर्ज संबंधितांनी वेळेत न भरल्यामुळं ही बँक आर्थिक अडचणीत आली. आज या बँकेची अवस्था अतिशय वाईट आहे. शेतकऱ्यांना मध्यम मुदतीचं कर्ज किंवा बाकीच्या अवजारांसाठी घ्यावं लागणारं कर्ज हे आता मिळेनासं झालेलं आहे. सोलापूर जिल्हा बँक बेकायदेशीर कर्ज वाटप केल्याप्रकरणी बड्या नेत्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, 2 अधिकारी आणि एका सनदी लेखापालासह 35 जणांची मालमत्ता ताब्यात घेऊन 238 कोटी 43 लाख रुपये व्याजासह वसूल करण्याचे आदेश विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी दिले आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेचे माजी संचालक विजयसिंह मोहिते पाटील, आमदार दिलीप सोपल, दीपक साळुंके पाटील, माजी आमदार बबनदादा शिंदे, माजी आमदार संजय मामा शिंदे, रश्मी बागल कोलते पाटील, राजन पाटील, रणजित सिंह मोहिते पाटील यांना या निर्णयामुळे दणका बसला आहे. बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने मालमत्ता वसूल करण्याचे आदेश दिला होता. त्यानुसार बँकेकडून चौकशी आणि कारवाई सुरू झाली आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणी 83 आणि 88 कलमान्वये चौकशी करण्यात आली. यात तत्कालीन संचालक मंडळाने नियमबाह्य कर्ज घेतल्याचे स्पष्ट झालं. बँकेच्या संचालकांनी स्वतःचे साखर कारखाने, शिक्षण संस्थांना बेकायदेशीर कर्ज घेतलं. पण ते भरलं नसल्यानं बँक आर्थिक अडचणीत आली. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यासह 35 जणांकडून 238 कोटी 43 लाख रुपये कर्ज आणि घेतल्या दिवसापासून 12% व्याजानं ही रक्कम वसूल करण्याचे आदेश झालेले आहेत. किशोर तोष्णीवाल यांनी हे आदेश दिलेले आहेत. किशोर तोष्णीवाल यांनी हे आदेश दिलेले आहेत. या आदेशानंतर विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी संचालकांच्या मालमत्ता ताब्यात घेऊन वसुली करण्याचे आदेश जिल्हा बँकेला दिले आहेत. आता जबाबदारी निश्चित केल्याप्रमाणे रक्कम वसुलीचे धनुष्यबाण बँकेला पेलवणार का हे पाहणं हे ठरणार आहे. व्याजासह रक्कम भरण्यासाठी कुणाला नोटीस दिली, काय केलं, या सगळ्या बाबी आता समोर येऊ लागलेल्या आहेत. या बाबी समोर येत असल्या कारणामुळे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी एका वैभवाप्रती गेलेली होती, एक राज्यातील अग्रगण्य सहकारी बँक म्हणून तिचा नावलौकिक झाला होता, अशी बँक आज शेतकऱ्यांसाठी वरदान ठरायच्या ऐवजी शेतकऱ्यांसाठी अउपयोगी ठरलेली आहे, अयशस्वी ठरली आहे म्हटलं तर हरकत नाही. कारण आता ही बँक फक्त पीक कर्ज देऊ शकते, ते पण पहिलं भरल्यानंतर दुसरं तेवढंच, त्याही लिमिटच्या बाहेर जाता येणार नाही, अशी या बँकेची आजची अवस्था होऊन बसलेली आहे. या आजच्या अवस्थेला या जिल्ह्यातले सहकारातले जाणते जुणते नेते मंडळी जबाबदार आहेत. त्यांच्यावर आता जबाबदारी निश्चित झालेली आहे. ही निश्चित झालेली जबाबदारीनुसार ही रक्कम वसूल केली जाणार का आणि
का तिला स्थगिती वगैरे घेतली जाणार, मिळवली जाणार, यासह अनेक बाबींचा उलगडा व्हायला आपल्याला आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.